आणि उद्या माझा दूरदर्शनवरती माझा एक कार्यक्रम आहे, माझी मुलाखत आहे. त्या मुलाखतीच्या सुरुवातीला तू ते गावस. त्या देहोपनिषदाचे शब्द ऐकूनच माझे आधी धाबे दणाणले. बरीच वर्ष यापूर्वी माझी आई, माझे पती सुनील जोगळेकर दरवेळेला मला सांगायचे, का तू प्रयत्न तरी करून पहा, कधीतरी स्वतः संगीत द्यायचा प्रयत्न कर, तू एवढ्या दिग्गज गुरूंकडे क्लासिकल शिकलेली आहेस. परंतु मला असं वाटायचं की नाही बुवा, आपण जे काही काम करू ते खूप 100% चांगलं असलं पाहिजे, यथायोग्य त्याला चाल लागली पाहिजे. तर हे काही आपलं काम नाहीये, आपण आपलं गायचंच काम करूया. परंतु दुर्गाबाईंनी असं म्हटल्यानंतर याला चाल लावून तू गा, मला त्यांना नाही म्हणायची प्राज्ञा नव्हती. मी त्यावेळेला गप्प बसले, हो 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 थोडंसं म्हटले. तर त्याचे शब्द होते, आयुष्याची झाली रात मनी पेटे अंतर्ज्योत. आयुष्याची झाली रात मनी पेटे अंतर्ज्योत, भय गेले मरणाचे कोंब फुटले सुखाचे. हे त्यांच्या दुर्गाबाईंच्या वयाच्या 90ला सुमारास. भय गेले मरणाचे कुंभ फुटले सुखाचे, अवयवांचे बळ गेले काय कुणाचे अडले. अवयवांचे बळ गेले काय कुणाचे अडले, असं हे म्हणत असताना दुर्गाबाई मला अतिशय कृश अशी देहयष्टी त्यांची, आणि त्या इतक्या बारीक इतक्या कृश होत्या, त्यात सुद्धा त्या अशा मला व्यायाम वगैरे करू, हे पण मी असं व्यायाम करते वगैरे असं करून दाखवायच्या. अवयवांचे बळ गेले काय कुणाचे अडले, फुटले जीवनाला डोळे, फुटले जीवनाला डोळे, सुख वेळ त्यात लोळे, आयुष्याची झाली रात मनी पेटे अंतर्ज्योत. आणि ते पुढे म्हणतात की मरणाला सुद्धा ते ठणकावून सांगतात. आजपर्यंत मी अशी बाई बघितली नाही. मरणा तुझ्या स्वागतास आत्मा माझा आहे सज्ज. मरणा तुझ्या स्वागतास आत्मा माझा आहे सज्ज, पाय घडी देहाची ही घालून मी पाही वाट. पाय घडी देहाची ही घालून मी पाही वाट, सुखवेडी मी जाहले, सुखवेडी मी जाहले देहोपनिषद सिद्ध झाले. सुखवेडी मी जाहले देहोपनिषद सिद्ध झाले, आयुष्याची झाली रात मनी पेटे अंतर्ज्योत. आणि खरोखर त्या गिरगावात मी दादरला, गिरगावातून दादरला येईपर्यंत हा श्रीकृष्ण माझ्यासाठी धावून आला आणि ती चाल सुचली ही पहिली. आणि त्यानंतर मात्र मी पटापट संगीत दिग्दर्शनाला सुरुवात. आम्हाला ही चाल ऐकायला सुद्धा आवडेल थोडक्यात म्हणते.
झाली रात मनी पेटे अंतर्ज्योत अवयवांचे बळ गेले काय कुणाचे अडले अवयवांचे बळ गेले काय कुणाचे अडले फुटले जीवनाला डोळे फुटले जीवनाला डोळे सुख वेड त्यात लोळे आयुष्याची झाली रात मनी पेटे अंतर्ज्योत मरणा मरणा तुझ्या स्वागतास आत्मा माझा आहे सज्जन आय घडी देहाची घालून मी पाही वाट आय घडी देहाची घालून मी पाही वाट सुखवेडी मी झाली देहोपनिषद सिद्ध झाली सुखवेडी मी झाली देहोपनिषद सिद्ध झाली आयुष्याची झाली रात मनी पेटे अंतर्ज्योत आयुष्याची झाली रात मनी पेटे अंतर्ज्योत मनी पेटे अंतर्ज्योत विदुषी दुर्गाबाई भागवत यांचे हे शब्द. त्यांच्यानंतर अनेक दिग्गज कवी आणि त्यांच्या कवितांना आपण संगीतबद्ध केले. परंतु पद्मजाताई, आज आपला कार्यक्रम नक्की झाल्यापासून मला सगळ्या साहित्यिकांचे, सगळ्या रसिकांचे वारंवार फोन येऊन सारखं मला सगळेजण सांगतात की बाकी काही असू दे, परंतु दिवे लागले रे हे गाणं नक्की झालं पाहिजे. गाण्याचा कार्यक्रम गाण्यांसोबतच्या गप्पा, तर मग आधी गाणं आपण घेऊया. आणि आधी मला उलट सांगितलं होतं नाही, पण मला खरंच खूप आनंद आहे की मधला दिवस असूनही एवढी सकाळची गर्दी आणि त्यातूनही एवढ्या टाळ्या त्या बात होत्या. मग लक्षात आलं मी ठाण्यात खरंच ठाण्यात गायला आम्हाला सगळ्यांना परफॉर्म करायला खूप आनंद होतो. दिवाळी पहाटची रंगीत तालीम चालू आहे. ज्या काळी मोबाईल्स नव्हते फारसे, 96-97च्या सुमाराला, त्या काळी पत्र व्यवहारच चालायचा. आणि एके दिवशी मला कविवर्य शंकर रामणे यांचं पत्र आलं. खरं तर ते रंगभावरा श्रावणच्या उद्घाटन समारंभी बेळगावात आमची भेट झाली होती आणि त्यानंतर त्यांचं पत्र आलं. रामायणाचं अक्षर
अतिशय किचकट. काय लिहिलंय हे वाचायला बराच वेळ लागतो. त्यामुळे मी ते कायम पत्र घ्यायचे. त्यांचं नंतरची पत्र आली की पटकन खाली जायचे. खाली केमिस्ट आहे आणि जगातला असा महत्वाचा माणूस आहे की ज्याला जगातल्या कुठल्याही डॉक्टरचं अक्षर वाचू शकतो. त्यांनी गडगड गडगड मला कविता वाचून दाखवली. एखादं प्रिस्क्रिप्शन वाचावं तसं. तर मी ती उतरवून घेतली, घरी आली आणि माझ्या घरातल्या आवडत्या जागी म्हणजे माझ्या स्नानगृहामध्ये त्याला चाल लागली. फक्त मी आर्किमिडीस सारखे बाहेर धावत नाही. सुयशजी समोर बसलेले आहेत. सुयश केंना एकदा जोरदार त्यांच्यासाठी टाळ्या द्या. वेगवेगळ्या सगळ्यांसाठी सुद्धा टाळ्या द्या. मी परवाच त्यांचं एक नाटक पाहून आले, ज्याची त्याची लव्ह स्टोरी. अरे काय भन्नाट काम केलंय तुम्ही. खूप खूप आनंद झाला. तुम्ही पण नक्की पहा. म्हणजे त्यांची पब्लिसिटी नाही पण खरं एखादं चांगली गोष्ट तुमच्या वाट्याला नक्की येईल. नवलवरतले तुम्ही गाणार माझ्या बरोबर. टाळ्या तर नक्कीच वाजवणार पण गाणार. नवलवरतले माई गरिबांच्या डोळे. नवलवरतले माई नवलवरतले माई उजळला प्रकाश. नवलवरतले माई उजळला प्रकाश. मनाची अंधाराचा होतसे मनाची अंधाराचा होतसे विनाश. तमाच्या प्रकाशी दिवे लागले. तमाच्या दिवे लागले. 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 तमाच्या प्रकाशी दिवे लागले. विधींच्या दिशा बोलते गारखाना. विधींच्या दिशा बोलते
सुप्त ओठात ओठांगणे उषा सुप्त ओठात ओठांगणे उषा सुप्त ओठात ओठांगणे तज्ञानेन तु तज्ज्ञानमीशा नाशितमात्मनः तेषामादित्यवज्ञानम् प्रकाशयति तत्परम् उषा सुप्त ओठात ओठांगणे उषा सुप्त ओठात ओठांगणे उषा सुप्त ओठात ओठांगणे उषा सुप्त ओठात ओठांगणे दिवे लागले दिवे लागले तुम्ही जागले तुम्ही जागले उषा सुप्त